वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण सहकार चळवळ आणि सहकार पतपुरवठा याआधी एक टॉपिक घेतला होता, त्याचा आपण भाग 1 कंप्लीट केला होता आणि आता आपण भाग 2 घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, याआधी तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही अपडेटेड कुठलीही माहिती या चॅनलवर टाकली जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील। म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। यामध्ये मित्रांनो, आपण काय करणार आहोत, वन लाइनर स्वरूपात काही माहिती असेल, तसंच आपण बघतो काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह असेल ज्यावर आधी प्रश्न पडलेले असेल असे ऑब्जेक्टिव्ह, आणि जे काही महत्त्वाची उरली माहिती होती ती सगळी आपण इथे कव्हर करणार आहोत। तर ही जी सिरीज आहे ग्रामसेवक भरतीशी संबंधित, आपण ती सिरीज पूर्ण कंटिन्यू करा, म्हणजे ते बघा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बघा, म्हणजे तुम्हाला प्रश्न कसाही विचारला तर जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत लॉजिक लावून पोहोचू शकता। मित्रांनो, 2 दिवस यामध्ये गॅप होता आपल्या लेक्चरमध्ये, आपण बघतो ग्रामसेवकच्या। तर आधीचे रेकॉर्डेड लेक्चर होते ते लेक्चर मी आधी टाकले, कारण माझी तब्येत बरोबर नव्हती, लेक्चर रेकॉर्ड होऊ शकलं नाही, म्हणून सहकार हा जो पार्ट 2 आहे त्याला बनवायला मला वेळ लागला। तर मित्रांनो, आपण सहकार या विषयाशी संबंधित पहिल्या भागामध्ये काय केलं होतं, तर भारतातील ज्या काही महत्त्वाच्या चळवळी झालेल्या आहेत, सहकार आणि सहकार चळवळी आहेत किंवा सहकार पतपुरवठा आहे, त्या बाबतीत महत्त्वाचे टॉपिक आपण तिथे कव्हर केलं होतं। सहकार मंत्रालयाबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारला होता। तर मित्रांनो, यामध्ये आपण काय करणार आहे, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे सहकार चळवळ झाली, तसंच सहकार चळवळीमध्ये कुठले कुठले महामंडळ आहेत किंवा ज्या काही संस्था आहेत त्या मोडतात, त्याबद्दल आज हे अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, आता सुरुवातीला आपण महाराष्ट्रातील सहकार चळवळ आहे त्याबद्दल समजून घेऊ, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे कोऑपरेटिव्ह मुवमेंट चालली ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण संस्था आणि वन लाइनर बाकीच्या गोष्टी पाहू। तर बघा, पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या भारताविषयी, की भारतामध्ये सहकारी चळवळीचा पाया जो आहे तो 1904 मध्ये रोवला गेला। मग आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा, म्हणजे पर्टिक्युलरली मुंबई प्रांतामध्ये त्यावेळेस प्रांत असायचे, बंगाल, बिहार अशा प्रकारचे प्रांत, तसंच मुंबई प्रांत होता। तर मुंबई प्रांतामध्ये 1904 मध्ये सहकारी पतपुरवठा संस्था कायदा, तसंच 1912 मध्ये सहकारी संस्था कायदा, हे दोन्ही कायदे लागू होते आपण बघतो। आणि 1919 मध्ये काय झालं, मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड सुधारणा आली, म्हणजे मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड कायदा होता, आणि त्या अन्वये म्हणजे त्या सुधारणामुळे काय झालं, तर प्रांतांना स्वतंत्र कायदे करण्याची मुभा प्राप्त झाली। म्हणजे आपण बघतो या कायद्यामुळे काय झालं, मग बंगाल आहे, बिहार आहे, ओरिसा आहे, मद्रास आहे, या प्रांतांनी स्वतःचे स्वतंत्र कायदे तयार केले। म्हणून आपण बघतो मुंबई प्रांतासाठी 1925 मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा करण्यात आला। आणि तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीची सुरुवात 1910 मध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या स्थापनेने झाली। हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, की महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीची स्थापना किंवा सुरुवात कधी झाली, 1910 मध्ये, आणि ती संस्था कोणती होती, प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या स्थापनेने सहकार चळवळीची। आणि 1950 ची गोष्ट आहे, त्यावेळेस काय केलं होतं, प्रवरानगरमधील जे काही शेतकरी होते ते शेतकरी स्वतःला, म्हणजे त्यांनी सावकाराच्या पाशातून स्वतःला मुक्त करण्यासाठी काय केलं, सहकारी तत्वावर येऊन, म्हणजे सहकारी या तत्वावर एकत्र येऊन त्यांनी काय केलं, सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ उभी केली। आणि तेव्हापासून आपण बघतो सहकार हा जो विषय आहे तो अधिकाधिक लोकांमध्ये रुजू लागला। याच्यानंतर आपण बघतो आपल्या महाराष्ट्राची निर्मिती कधी झालेली आहे किंवा महाराष्ट्र कधी अस्तित्वात आला, 1960 मध्ये आपल्याला आपण बघतो महाराष्ट्र अस्तित्वात आला। आणि 1960 मध्ये जसा अस्तित्वात आला त्याच्यानंतर सहकारी संस्था कायदा करण्यात आला, आणि 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नियम लागू करण्यात आले। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, बाकीच्या सगळ्या गोष्टी, की बॉम्बे प्रांतामध्ये कोणता कायदा होता, त्याच्यानंतर सहकारी तत्वावरील शेतकऱ्यांनी कोणता कायदा सर्वप्रथम, म्हणजे कोणती घटना सर्वप्रथम घडून आणली, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे सहकारी कायदा लागू झाला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। आणि नंतर आपण बघतो समोर या कायद्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करण्यात आली। दुरुस्ती कधी करण्यात आली हे सुद्धा विचारू शकतात, तर 2013 मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील जे काही सहकार चळवळ आहे आणि सहकार पतपुरवठा आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली। आता समोर आपण महत्त्वाच्या ज्या काही सहकार विषयक संस्था आहेत त्या संस्था आपण बघणार आहोत। बघतो संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ आहे, MSAMB असं म्हणतात, कधी कधी तुम्हाला शॉर्ट फॉर्म देऊन फुल फॉर्म विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवा फुल फॉर्म। महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, आणि कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे। आणि कधी स्थापना झाली, 23 मार्च 1984 मध्ये। मुख्यालय कुठे, लक्षात ठेवा पुणे, मुख्यालय सुद्धा विचारतात कधी कधी। तर बघा, कोणत्या
कायद्यानुसार याची स्थापना झालेली आहे. तर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम आहे. त्याच्या अंतर्गत आपण बघतो 1963 हा अधिनियम होता आणि त्यामधील कलम 29 याची काय झालेली आहे, स्थापना झाली. आणि कृषी मालाच्या पणन व्यवस्थेच्या विकासासाठी हे जे MSAMB हे बोर्ड काम करते, महामंडळ काम करते, म्हणून लक्षात ठेवा. तसंच आपण बघतो मित्रांनो की महामँगोसुद्धा आहे. महामँगो काय करते, मँगोवरून तुम्हाला काही समजते का? मँगो म्हणजे आंब्याच्या निर्यातीशी संबंधित आहे असं आपलं लॉजिक लागते, बरोबर. तर आंब्याची निर्यात करणारी सहकारी शिखर संस्था आहे. 8 मार्च 1991 याची स्थापना झालेली आहे. आणि मँगोचं मुख्यालय कुठे आहे, तर कुडाळ, सिंधुदुर्ग. आपण बघतो कोकणामध्ये सर्वाधिक आंबे येतात आणि मग याचं मुख्यालय कुठे आहे, तर कोकणातच आहे. तसंच जसं महामँगो आहे तसं महाग्रेप्स पण आहेत. तर द्राक्षांसाठी, आता द्राक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु याचं मुख्यालय बघा, द्राक्ष आपल्याला माहिती आहे नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, परंतु याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. अशा वेळेस आपण कन्फ्यूज होऊ शकतो. नाशिक आणि पुणे मुद्दामून टाकतात अशा वेळेस आणि आपली फसगत होते, म्हणून लक्षात ठेवा जे महाग्रेप्स आहे त्याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. 19 जानेवारी 1999 त्याची स्थापना झालेली आहे. तसंच महाबनानासुद्धा आहे. आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये केळी जी आहे ते जळगावची केळी खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचा क्रमांकसुद्धा आपला पहिला क्रमांक लागतो केळी उत्पादनामध्ये भारतातून आपण बघतो. तर यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा 1 जानेवारी 2002 महाबनाना त्याची स्थापना झाली. जळगाव हे त्याचं मुख्यालय आहे आणि जळगाव आम्हा सगळ्यांना माहिती आहे केळीसाठी प्रसिद्ध आहे. तर याच्याशी संबंधित काही वन लायनर आहेत जे मी इथे घेतले आहे. भारतामध्ये फक्त 1 ते 1.5% मालावर प्रक्रिया केली जाते. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत, ते महत्त्वाचे. आधी PYQ पडलेला आहे म्हणून मी घेते. तसंच बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ॲक्ट आहे, हा सुद्धा ॲक्ट महत्त्वाचा आहे, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. 1939 साली करण्यात आला होता. 1919 सहकार विषय जो आहे तो राज्याकडे सोपवण्यात आला होता. कारण काय, तर 1919 मी तुम्हाला काय सांगितलं, मोटेंग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता आणि त्यामुळे काय झालं होतं, जे काही प्रांत आहेत त्यांना अधिकार प्राप्त झाला होता कशाचा, की सहकार विषय किंवा सहकार या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला होता. 1919च्या कायद्याने प्रांतांना देण्यात आलेला होता. तर मित्रांनो आता समोर आहे अमूल आणि अमूलबद्दल सुद्धा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सचा आता मागच्या वेळेस प्रश्न आला होता की दुधाचा महापूर ही जी योजना आहे तर पर्टिक्युलरली डेट विचारली होती आणि फॅक्च्युअल प्रश्न विचारला होता. त्यामध्ये इयर होते 1969, 1970, 1971 आणि 72 अशा प्रकारे इयर दिले होते. तर 1970 आपण बघतो दुधाचा महापूर जे होते म्हणजे काय घडून आलं होतं, श्वेत क्रांती घडून आली होती आणि ती पर्टिक्युलर डेट विचारली होती, म्हणजे इयर विचारलं होतं त्याचं, तर 1970 होतं. म्हणून ह्या काही गोष्टी असतात, कधी कधी फॅक्च्युअल गोष्टीसुद्धा विचारल्या जातात. तर लक्षात ठेवा फॅक्च्युअल गोष्टीसुद्धा माहिती असणे गरजेचं आहे. तर अमूलबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगते की तेवढ्याच गोष्टीवर डिपेंड न राहता तुमच्याकडे इतरत्र जे काही सोर्स असतील त्या सोर्समधून सुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. तर अमूलच्या बाबतीत आपण बघितलं तर गुजरात खेडा जिल्ह्यामध्ये सहकारी तत्वावर पहिला जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ स्थापन झाला होता, म्हणजे अमूल होतं त्याचं नाव, म्हणून लक्षात ठेवा. भारतामध्ये आपण बघतो दूध उत्पादन आहे, तंत्रज्ञान आहे, आधुनिकीकरण घडवून आणणे आणि शहरी भागामध्ये दुधाचा महापूर ही योजना मी तुम्हाला सांगितली. तर 1970 योजना सुरू करण्यात आली होती. म्हणजे शहरी उपभोक्ते जे असतील ते त्यांना कमी दरामध्ये दूध उपलब्ध करून देणे आणि दूध उत्पादकांना रास्त भाव मिळवून देणे हे त्या योजनेमागचं उद्दिष्ट होतं. आणि यासाठी कोण आहेत तर महत्त्वाचं कोण आहेत त्या ऑपरेशन फ्लडचे जनक तर डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत आणि हे सर्वांना माहितीच असायला पाहिजे. आणि आपण बघतो यांनी काय केलं होतं, दुधाची क्रांती तर 1970 झाली, मी आता वारंवार डेट सांगितली, परंतु आपण बघतो भारतामध्ये 1960 सहकारी तत्वावर दुग्ध व्यवसाय सुरू झाला होता. 1964 दूध व्यवसायाचा समावेश सहकारी क्षेत्रामध्ये झाला होता आणि राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची जी काही स्थापना आहे 1965 आनंद गुजरात या ठिकाणी करण्यात आली होती. म्हणून आपण बघतो आणि त्याचे जे सूत्रसंचालन होते ते सगळे काम जे आहे ते डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते. म्हणूनच आपण बघतो की त्यांना याचं श्रेय जाते. अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह बघितले. आता आणखी समोरसुद्धा ऑब्जेक्टिव्ह येतील, टप्प्याटप्प्याने ऑब्जेक्टिव्ह याच लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा क्लिअर करते. कृषी वित्त पुरवठ्याच्या बाबतीत आपण बघतो की त्यासाठी तुम्हाला आधी कर्जाचे प्रकार समजून घ्यायचे आहेत, कर्ज कशा प्रकारचे असतात आणि ते समजून घेतल्यानंतर तुम्हाला बाकीचे सुद्धा स्ट्रक्चर समजून जाईल.
आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये पतपुरवठ्याचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेली समिती जी होती ती गोरवाला समिती होती. म्हणजे हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की कोणती समिती जी आहे ते ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी नेमली गेली होती. तर लक्षात ठेवा, गोरवाला समिती आहे. आता मी तुम्हाला काही कर्जाचे प्रकार सांगते आणि कर्जाच्या प्रकारांवर प्रश्न पडलेला आहे. अल्प मुदतीचे कर्ज असते, मध्यम मुदतीचे कर्ज असते आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असते. मग अल्प मुदतीचं कर्ज जे असते ते तात्पुरत्या स्वरूपाचं असते, कारण अल्प या शब्दावरून आपल्याला काही गोष्टी म्हणजे समजतात, त्या म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं काहीतरी गोष्ट असते, त्याच्यासाठी कर्जाचा पुरवठा करण्यात आला असेल. मग किती महिन्यांसाठी असते तर आपण बघतो यामध्ये 3 ते 18 महिन्यांसाठी अल्पमुदतीचे कर्ज असते. मग मध्यम मुदतीचे कर्ज किती महिन्यांसाठी तर 18 महिने ते 5 वर्ष याच्यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज असते. आणि दीर्घ मुदतीचे कर्ज आपण बघतो 5 वर्ष ते 10 वर्ष यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज असते. पर्टिक्युलरली हे कृषी वित्त पुरवठ्याच्या बाबतीत आहे. आणि असंच जर आपण कर्जाचे वेगळे सुद्धा प्रकार आहेत, त्यामध्ये 1 ते 3 वर्षासाठी सुद्धा मध्यम मुदतीचे कर्ज देण्यात येते. तर ते गोष्ट वेगळी, म्हणजे तिथे कर्जाचे वेगळे प्रकार पडतात. आणि म्हणजे अल्प, मध्यम, दीर्घ हे तर साम्य असेल, परंतु त्याचा जो टाईम पिरियड असते तो वेगळा असतो. तर बघा, अल्पमुदतीचं कर्ज आहे त्याचा टाईम पिरियड मी तुम्हाला सांगितला की हा पतपुरवठा ग्रामीण भागातील विविध कार्यकारी जे काही सहकारी संस्था असतात, पीक उत्पादनासाठी संस्था ज्या असतील त्या याचा पतपुरवठा करत असतात. तर आपण बघतो यामध्ये नेमकं आणि पीक कर्जाचे वाटप या संकल्पनाचे योगदान आपण बघितलं तर धनंजयराव गाडगीळ यांचं श्रेय, म्हणजे यांना ते श्रेय जाते. पीक कर्ज वाटपा म्हणून या संकल्पनेचं जे श्रेय आहे ते धनंजयराव गाडगीळ आहे त्यांना जाते. आपण बघतो कोणत्या उद्देशाने हे पीक कर्ज देण्यात येते आणि याचा उद्देश काय असतो तर पिकाच्या काढणीनंतर हे कर्ज जे असते ते परत करायचं असते, म्हणून आपण त्याला पीक कर्ज असं म्हणतो. म्हणजे अल्प मुदतीचं कर्ज आहे त्याला पीक कर्ज का म्हणतात म्हणून प्रश्न पडलेला आहे. तर पिकांच्या काढणीनंतर हे कर्ज परत करायचे असते म्हणून त्याला आपण पीक कर्ज असं म्हणतो. म्हणजे याचा उद्देश काय असेल मग बी बियाणे खरेदी करण्यासाठी, खते खरेदी करण्यासाठी, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी, तसेच मजुरांचा खर्च आहे, चारा, खंड, जमीन महसूल आहे, पाणी खरेदी आहे, शेतीतील जे काही चालू खर्च असेल याच्यासाठी वित्त पुरवठ्याची गरज असते. आणि ती वित्त पुरवठ्याची गरज भागवण्यासाठी ज्या काही ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी संस्था असतात त्या हे जे आहे अल्पमुदतीचं कर्ज काय असतात तर पुरवत असतात. म्हणून आपण बघतो याचे जे श्रेय आहे ते श्रेय कोणाला जाते, धनंजयराव गाडगीळ यांना जाते, कारण पीक कर्जाचे वाटप करा असं त्यांनी सांगितलं होतं. मग आपण बघतो तसंच मध्यम मुदतीचं कर्ज आहे. हा कर्ज पुरवठाही ग्रामीण भागातील विविध कार्यकारी ज्या काही सहकारी सोसायटी असतात त्याच करतात. आता इथे सहकारी सोसायट्यांचा भाग आहे म्हणून मी तुम्हाला कर्जाचा वित्त पुरवठा सांगत आहे, म्हणजे कोण कोण काय करते म्हणून. तर आपण बघतो की याच्यासाठी विहीर दुरुस्ती आहे, म्हणजे कशासाठी देण्यात येते हे कर्ज तर विहीर दुरुस्ती आहे, जमीन दुरुस्ती आहे, जनावरे खरेदी आहे, पंप खरेदी आहे, ठिबक सिंचन आहे, स्प्रिंकलर सिंचन आहे, फळबाग द्राक्ष मांडव आहे, कुक्कुटपालन आहे, शेळीमेंढी पालन आहे, गोबर गॅस तुम्हाला त्याची जर प्लॅन करायचं असेल त्याच्यासाठी, शेतीतील इमारती, या सगळ्या गोष्टींसाठी मध्यम मुदतीचं कर्ज देण्यात येते. आपलं राहिलं दीर्घ मुदतीचं कर्ज. तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की पहिलं अल्प मुदतीचं आणि मध्यम मुदतीचं आहे. हे दोन्ही कर्ज कोणत्या सहकारी संस्था पुरवतात, ग्रामीण भागातील ज्या काही कार्यकारी सहकारी संस्था असतात त्या पुरवत असतात. परंतु दीर्घ मुदतीचं हे जे कर्ज आहे ते भूविकास बँका पुरवत असतात. आता भूविकास का, कारण की आपण बघतो की जमिनीचा विकास त्यामध्ये करायचा असतो, कारण की मोठे मोठे कामं करायचे असतात. अशा वेळेस जे काही कर्ज पुरवठा असेल तर पुरवठासुद्धा दीर्घ मुदतीचा असतो आणि वित्त पुरवठासुद्धा जास्त लागतो. म्हणून आपण बघतो यामध्ये भूविकास ज्या काही बँका असतील त्या हे कर्ज पुरवत असतात. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण व विकास बँक आहे, त्याला आपण भूविकास बँका म्हणतो. तसेच राष्ट्रीयकृत बँका असतील, जिल्हा सहकारी बँकांमार्फत याला पतपुरवठा केला जातो. आणि हा जो कर्ज पुरवठा आपण बघतो मी तुम्हाला सांगितलं 5 ते 10 वर्षासाठी असतो दीर्घ मुदतीचा. आणि यामध्ये नेमकं काय करण्यासाठी खर्च दिला जातो, म्हणजे कर्ज देण्यात येते. विहीर खोदणे, पाईपलाईन बसवणे, उपसा जलसिंचन योजना लागू करणे, ट्रॅक्टर खरेदी करणे, म्हणजे जे काही मोठी मोठी कामे आहेत ते आपण बघतो. जमिनीची सुधारणा करायची आहे, फळबागांची लागवड करायची आहे, नंतर जमिनी खरेदी करायची असेल किंवा शेतामध्ये बंधारा घालायचा असेल, कारण की हे सगळे कामं कसे आहेत मोठे मोठे. आणि याच्यासाठी जर आपण बघितलं तर वित्त म्हणजे पैसासुद्धा जास्त लागतो. आणि म्हणूनच दीर्घ मुदतीचा पुरवठा अशा कामांसाठी करण्यात येतो. या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये वाहतुकीच्या साधनांची खरेदी करायची असेल तर समजा नवीन एखादं यंत्र वगैरे आलं असेल ते घ्यायचं असेल, पॉली हाऊस असेल, प्री कुलिंग चेंबर तयार करायचं असेल, अशासाठी दीर्घ मुदतीचा कर्जाचा पुरवठा करत असतात.
कोण करते? भूविकास बँका, म्हणून लक्षात ठेवा. तर आपण बघतो मित्रांनो की यावर आणखी काही बेसिक कन्सेप्च्युअल गोष्टी विचारण्यात येतात. म्हणजे उत्पादन कर्ज कशाला म्हणायचं, अनुत्पादक कर्ज कशाला म्हणायचं, उपभोग कर्ज कशाला म्हणायचं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कर्जाचे प्रकार असतात. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे एक बेसिक नॉलेज असते आणि हे जर कन्सेप्च्युअल गोष्ट क्लिअर झाली तर सर्व गोष्टी आपल्याला आरामात सुटतात. तर उत्पादक कर्ज कशाला म्हणायचं, कर्जाचा संबंध जर उत्पादनाशी येत असेल, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला इन्कम मिळत असेल तर ते झालं उत्पादक कर्ज. म्हणजे आपण कर्ज घेत असेल पण त्यापासून जर उत्पादन मिळतही असेल ते झालं उत्पादक. मग आपण कर्ज घेत आहोत परंतु आपण बघतो त्याचा उत्पन्नाशी कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही. जसं आपण बघतो अनुत्पादक कर्ज कोणाला म्हणू आपण, एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा लग्न समारंभ त्याच्यासाठी घेतलेलं कर्ज आहे किंवा वाढदिवस करण्यासाठी घेतलेलं कर्ज आहे, ते कोणत्या कर्जामध्ये मोडते? अनुत्पादक. कारण त्यामधून कोणत्या प्रकारचं उत्पन्न मिळते का? नाही. मग ते झालं अनुत्पादक कर्ज. तर मित्रांनो, ह्या कन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचं असते आणि सोप्या कन्सेप्ट असतात, एकदा समजल्या की लक्षात राहतात. तसंच उपभोग खर्च कशासाठी? जो कर्ज घेत असतो आपण, ज्याच्यामधून आपण उदरनिर्वाह करत असतो आपला, तर त्याला आपण म्हणतो उपभोग खर्च. अशा प्रकारे काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी होत्या. तर मित्रांनो, कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. तर आपण बघतो की याच्यासारखे आता हे ग्रामसेवकची सिरीज आहे, तशीच आपण काय केलं तर सायन्सची सुद्धा सिरीज सुरू केली आहे. म्हणजे त्यामध्ये आपण कंटिन्यू लेक्चर करू, एक सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने कव्हर करू. सुरुवातीला मी आरोग्यशास्त्र घेतलं आहे. आरोग्यशास्त्रामध्ये सगळे जीवाणू विषाणू सगळे रोग आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर काय म्हणते तर ज्या काही सिस्टीम आहेत त्या सिस्टीम सगळ्या कव्हर करणार आहोत. हे लेक्चर काय आहेत? बेसिकपासून आहेत आणि असे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. कसं आहे, यूट्यूबवर तुम्हाला स्टॅटिक जी के मिळेल, म्हणजे वन लाईनर स्वरूपात प्रश्न, परंतु ते प्रश्न आहे ना त्या स्टॅटिक जी केला ना व्ह्यू खूप असतात आणि लाईकसुद्धा खूप असतात. कारण की लोकांना माहितीच नसते की खोलामध्ये असे सुद्धा प्रश्न पडू शकतात, असे सुद्धा जी केवर प्रश्न असतात. ते जी के बघतात, ते जी के झालं स्टॅटिक जी के. पण जी एसमध्ये आपण बघतो, जी एस हा विषय जो आहे तो वास्ट असते, त्यामध्ये सगळ्या कन्सेप्च्युअल गोष्टी क्लिअर होतात, म्हणून त्याला जी एस असं म्हणतात. म्हणून जी के आणि जी एसमधला हा फरक आहे आपण बघतो. कारण कसं असते, लोकांना सिलेबसच माहिती नसते की सिलेबस काय, बाकीच्या गोष्टी काय. जसं यूट्यूबवर कोणी टाकलं की हे याच्यासाठी विशेष आहे आणि हे संभाव्य प्रश्नपत्रिका आहे आणि असेच प्रश्नपत्र येणार आहे, तर तसंच काय करतात लोक फॉलो करतात. परंतु त्यामागे कोणत्याही प्रकारचं काय म्हणतात तर ॲनालिसिस नसते. म्हणून काय म्हणतो आपण, एक स्टॅटिक जी केवर जातात आणि प्रश्न सोपे टाकलेले असतात आणि सोपी गोष्टी समजून सांगतात. त्यांना वाटतं आपला अभ्यास झाला, परंतु तसं नसते. लेक्चर काही वेगळे असतात, कन्सेप्च्युअल गोष्टी काही वेगळ्या असतात आणि ह्या गोष्टी कोणी सांगतसुद्धा नाही. कारण कसं आहे, मी सुद्धा एक यूट्यूबर आहे, म्हणून ॲनालिसिस करून मी सुद्धा यातून काय करू शकते तर भरमसाठ पैसा कमावू शकली असते. परंतु मी ह्या गोष्टी करत नाही, कारण मला मुळातच या गोष्टी आवडत नाही. म्हणून मी माझे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणि जो अंडरस्टँडिंग आहे त्यावर अभ्यास घेण्याचा प्रयत्न करते. तर समोर काही आपण ऑब्जेक्टिव्ह घेतले, त्यामध्ये भूविकास बँक आहेत, मी तुम्हाला सांगितलं दीर्घकालीन वित्तपुरवठा करणाऱ्या बँक आहे. तसंच प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, त्याला RRB आपण म्हणतो. आणि RRBची स्थापना कधी झाली यावर प्रश्न पडलेला आहे. 1975मध्ये RRBची स्थापना झाली आहे. तसंच मित्रांनो, बँकिंग स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण कंप्लीट करून जाल. म्हणजे महत्त्वाच्या काही गोष्टी सांगते की बँकिंग स्ट्रक्चर तुम्हाला पूर्ण करून जायचं आहे. तसंच आपण बघतो की हिस्ट्रीशी संबंधित काही गोष्टी आहेत. समाजसुधारक हा टॉपिक महत्त्वाचा आहे. या व्यतिरिक्त जे काही व्हाईसरॉय आहेत, तसंच जे काही गव्हर्नर जनरल आहे त्यावरसुद्धा भरपूर प्रश्न पडलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला पूर्ण कव्हर करायचे आहेत. म्हणजे तुमची इच्छा असेल तर मी व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल यावर व्हिडिओ लेक्चर घेईल. तसंच मित्रांनो, आपण बघतो नाबार्ड आहे, नाबार्डबद्दल सुद्धा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे कृषी सेवकला प्रश्न पडला होता. 12 जुलै 1982ला त्याची स्थापना झालेली आहे आणि कृषी वित्त पुरवठ्यातील सर्वोच्च संस्था आहे म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे ज्या काही सहकारी संस्था कृषीशी रिलेटेड पतपुरवठा करतात त्यांना पतपुरवठा, त्या सहकारी संस्थांना पतपुरवठा करण्याचं काम ही संस्था करत असते. म्हणून कृषी वित्त पुरवठ्यातील सर्वोच्च संस्था म्हणून आपण तिला ओळखतो. तसंच मित्रांनो, नाफेडबद्दल मी तुम्हाला सांगितलं 1958-89मध्ये त्याची स्थापना झाली आहे. नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आपण त्याला असं म्हणतो. तसंच जसं नाफेड आहे ते झालं सेंट्रल लेवलवरचं, तसं महाफेड आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, आणि त्याचं मुख्यालय जे मुंबई या ठिकाणी आहे. तसंच मित्रांनो, आणखी एक प्रश्न पडतो. हा प्रश्न मात्र तुमच्यासाठी अग्रणी बँक योजना आहे, लीड बँक योजना आपण त्याला असं म्हणतो. तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आणि कधी सुरू झाली, हा प्रश्न तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. कारण यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे आधीच आणि त्याच्याशी संबंधित कमिटी, त्याचे अध्यक्ष आणि स्थापना हे तुम्हाला सांगायचं आहे. अग्रणी बँक योजनेबद्दल विचारलं आहे. तर आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सुद्धा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते आपण कव्हर करू.
कापूस उत्पादकांना भाव मिळावा म्हणून कापूस एकाधिकार योजना 1972 म्हणजे याआधी यावर PYQ पडलेलं आहे म्हणून मी इथे नोट केलेलं आहे। तसेच भारतातील पहिली सहकारी विपणन संस्था मुंबई प्रांतातील हुबळी येथे 1915 मध्ये स्थापन करण्यात आली होती। आपण बघतो मित्रांनो, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना राव बहादूर स्वर्गीय CV नरसिंह राजू यांनी 1983 मध्ये आंध्र प्रदेशातील इटिकोपक्का येथे स्थापन केला होता आणि महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर येथे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर आहे तिथे 1950-51 मध्ये कुठे ही डेट चेंज पण आहे तर लक्षात ठेवा। तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील होते आणि त्यांच्यासोबत धनंजयराव गाडगीळ सुद्धा होते। यांच्या सहकार्याने हा जो साखर कारखाना आहे तो सुरू करण्यात आला होता आणि त्याच्याशी सहकारी तत्वावर हा साखर कारखाना सुरू करण्यात आला होता म्हणून लक्षात घ्या। म्हणजे याआधी मी तुम्हाला कृषी आधारित उद्योग आहे एक लेक्चर घेतला आहे त्यामध्ये ह्या गोष्टी डिटेलपणे सांगितलेल्या आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण सहकार भाग 2 हा जो विषय आहे तो कव्हर केला। म्हणजे यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या होत्या त्याच आपण इथे कव्हर केल्या। बाकी पार्ट 1 मध्ये तुमचा जास्तीत जास्त जो काही त्याच्याशी महत्त्वाचा पार्ट आहे तो पार्ट 1 मध्ये कव्हर झालेला आहे। तर या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला कुठेही कंटेंट मिळत असेल कुठेही नॉलेज मिळत असेल तर घेत चला। म्हणजे तुम्हाला यूट्यूबवर मिळत असेल तसंच आपण बघतो की बुक्समध्ये असेल किंवा कोणत्याही ठिकाणी मिळत असेल तर आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा कव्हर करत चला। कारण एवढंच मी तुम्हाला दिलं आहे, एवढंच यावर डिपेंड न राहता तुमच्या जवळच्या गोष्टीसुद्धा यामध्ये ॲडिशनल करत चला। मित्रांनो आपण ग्रामसेवक भरतीमधील महत्त्वाचे जे काही आता IBPSने नवीन सिलेबस दिला आहे त्यानुसार जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते बऱ्यापैकी कव्हर केले आहे। म्हणजे जवळजवळ आपण किती तर 75% जास्त सिलेबस कव्हर केला आहे आणि बाकीचा उरलेला सिलेबस आपण बघतो त्यामध्ये कम्प्युटर हा विषय आहे, तसंच जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, आणखी 1-2 विषय ते राहिलेले आहेत। तर झालं तर आपण कव्हर करू। कारण कसं आहे बाकीच्या सुद्धा सिरीज कंटिन्यू करायच्या आहे त्यामध्ये सायन्स ही सिरीज कंटिन्यू करायची आहे। सायन्स खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला वाटत असेल कारण आता जर तुम्ही याचा अभ्यास केला तर कुठेतरी तुम्हाला म्हणजे परीक्षा येण्याच्या आधी 1-2 महिने जर आपण सायन्सला सुरुवात करत असू आणि डेली कुठेतरी त्याचा करत असू तर परीक्षेच्या वेळेस ते जे आहे ते आपल्याला कठीण जात नाही आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप महत्त्वाची असते आणि ते परीक्षेच्या आधी जर अभ्यास करत असाल काही एखादा महिना तर त्या गोष्टी कव्हर होत नाही। तुम्हाला पूर्ण बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे असते त्यासाठी समजत नसेल तरीसुद्धा सायन्सचे लेक्चर बघा। म्हणजे असं नाही की माझा ज्याच्यावरचे दुसरी इकडे तिकडे बघा पण जे काही सिलेबस आहे तो सिलेबस कन्सेप्च्युअली क्लिअर करण्याचा प्रयत्न करा। तसंच आपण बघतो यामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाची हिस्ट्री आहे त्याचेसुद्धा लेक्चर घ्यायचे आहेत आणि त्याच्याशी संबंधित जे सिरीज आहे ते सुद्धा कंटिन्यू करायचे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं करंट अफेअर ज्यावर मार्क्ससुद्धा कव्हर होतात परंतु हा सिलेबस खूप वास्ट असतो पण मोजक्या काही गोष्टी असतात ज्यावर प्रामुख्याने करंट आधी विचारले असतात आणि ती सिरीज ती कंटिन्यू करत असतात। असे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत। तसंच आपण बघतो की बाकीच्या सुद्धा सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं समाज सुधारक सिरीज कव्हर करायची आहे, हिस्ट्री कव्हर करायची आहे, इकॉनॉमिक्सची काही लेक्चर आहे ते सुद्धा घ्यायचे आहेत। तर एक गोष्ट मित्रांनो टप्प्याटप्प्याने आपण क्लिअर करत जाऊ। तर आता ग्रामसेवक जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी कव्हर झाला परंतु तुम्ही इकडून तिकडून सगळ्या नॉलेज घ्या। सगळीकडे नॉलेज भेटत असेल, नॉलेज महत्त्वाचं असते कुठूनही मिळो घेत चला। तर अशाच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांनासुद्धा ह्या गोष्टी माहीत असू द्या, त्यांचासुद्धा फायदा होऊ द्या। तर भेटूया मित्रांनो पुढील भागामध्ये अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसह। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार।